गुड मॉर्निंग मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे। परत एकदा भटकंतीला मी बाहेर पडलेलो आहे। सोबत माझा मित्र आहे अभिषेक। कसा आहेस? मजेत मजेत काका। गुड मॉर्निंग। कसे आहात? गुड मॉर्निंग। छान रे, खूप दिवसांनी भेट झाली, खूप बरं वाटलं। त्यामुळे आज ह्याच्या बरोबर भटकंतीला आहे आणि हा पठ्ठ्या मला सांगायला तयार नाहीये की आपण नक्की कुठे चाललोय। त्यामुळे थोडासा पेशन्स ठेवूयात। जेव्हा स्थानिक मित्र म्हणतात काहीतरी वेगळी भटकंती करू, तेव्हा प्रश्न विचारायचे नसतात, मस्तपैकी ते एन्जॉय करायचं असतं। त्यामुळे एक्साइटमेंट आहे, काहीतरी वेगळं नक्कीच बघायला मिळेल। चला भटकंती करूया। अभिषेक, अरे मित्रा, आता तरी सांग रे, काय प्लॅन काय आहे बाबा? हो, ड्रायव्हिंग करू द्या की मला। थोडा धीर धरा, आता तुम्हाला मजा कळणारच आहे। धीर धरी धीर धरी। या बॉईज, प्लॅन काय आहे? अरे प्लॅन काय आहे बाबा? प्लॅन काय ऋषिकेश? आई शपथ, काय प्रकार आहे हा? ह्याच्यातनं जायचं आज आपल्याला? येस काका, आज तुम्हाला आम्ही मेलबर्न दाखवू फ्रॉम वॉटर्स। क्या बात। हा वेगळाच अनुभव असणार आहे, वेगळाच। येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे। सरळ मागे, परफेक्ट। सरळ मागे येऊ दे। येऊ दे सरळ। फक्त ते येऊ दे सरळ मागे। ही जी बोट आहे ही त्यांनी हे लॉक झालं की रे? बरोबर, मस्त लॉक झालंय। लॉक तर झालेलं इंटरलॉक। आता हा काय प्रकार आहे काका? हे लाईट्स असतात ना बोटचे, जे ट्रेलर्सला मागे असतात, त्याचं हे कनेक्शन आहे। सो आपण इथे ब्रेक मारला तर बोटचा जो ट्रेलर असतो त्याचेही रेड लाईट्स मागे सुरू होतात। सो बेसिकली हे कनेक्शन आहे, वायरचं कनेक्शन। आणि हे दुसरं आहे, हे सिक्युरिटी लॉक आहे। सो दिस लॉक्स फर्स्ट, आणि हे दुसरं आहे ते अजून एक बॅकअप लॉक म्हणून। बॅकअप। क्या बात आहे। एक गोष्टीला डबल सेफ्टी आहे। जसं या इथे हा नॉब बसवला गेला, तसं खालच्या बाजूनी ही साखळी सुद्धा व्यवस्थित तिथं बांधली गेलेली आहे। कोणत्याही परिस्थितीत बोटीचा ट्रेलर हा गाडीपासून सुटायला नाही पाहिजे। सीम मास्टर, येतोय आम्ही। जाताना मी आणि अभिषेकच होतो। आता ऋषिकेश सुद्धा आमच्या बरोबर आलेला आहे। त्यामुळे एक व्यक्ती वाढली आहे आणि गाडी बरोबर माग बोटही वाढली आहे। त्यामुळे आता वेगळा प्रवास चालू झाला आहे। एक चांगला आहे फक्त मित्र, नाही का? आज हवा छान आहे, खूपच एक्सलंट वेदर आहे आज। विंडही अराउंड 3 नॉट्सच आहे, ते आयडियल आहे ॲक्च्युली फॉर बोटिंग। आणि आता थोडं फॉग आहे, पण जसं 9-10 वाजतील तसं सनी वेदर होणार आहे, आणि जे आपल्यासाठी खूपच चांगलं आहे। अरे बेस्ट आहे यार, आय एम सो एक्साइटेड। जसं कारमध्ये हवा आणि पेट्रोल भरायला लागतं, तसं माझे मित्र बोटीमध्ये हवा आणि पेट्रोल भरणार आहेत। आणि मग आमची स्वारी निघणार आहे विल्यम्स नावाच्या गावी, जिथं बोट आम्ही पाण्यात सोडणार आहोत।
40 मिनिटाचा प्रवास करून आम्ही विल्यम्स पोर्टला आलेलो आहोत. समुद्र शांत आहे परंतु भरतीचा आहे आणि त्यामुळे आता आम्ही बोट उतरवण्याच्या तयारीला लागलेलो आहोत. क्या बात आहे यार, हे वेगळंच असणार आहे. बोट पाण्यात उतरवणं हे सुद्धा एक अनुभवाचं स्किलची गोष्ट आहे. त्यामुळे आता रिव्हर्स करून बोट पाण्यात उतरवणं ही सुद्धा अनुभवाची आणि कलेची गोष्ट आहे. बस बस बस. ऋषिकेश आणि अभिषेक याच्यात तरबेज दिसत आहेत. अभिषेकनी दोरी पकडली आणि ऋषिकेश आता ते अनलॉक करतोय. हे अनलॉकिंग 2 बाजूनी आहे. स्मूथली पाण्यात बोट आमची सीम मास्टर उतरलेली आहे. क्या बात आहे. आता ही गाडी ऋषिकेश पार्क करून येईल आणि मी आता तिकडं जातो. पोहत नाही, पलीकडच्या रॅम्पवरनं. अहो चला, वेळ कुठे घालवताय? तिथे रेंगाळत बसलायत. आपली एक गोष्ट वाट बघतीये. ही बघा, हीच वाट बघतीये बोट आपली. चला, तुम्हाला सांगतो, अशी हवा, असं ऊन, असा समुद्र मिळणार नाहीये. वेळ घालू नका. चला आता, चला. चल चालू. अंतिम टप्प्यात आलेली आहे तयारी. इंजिन आता पाण्यात उतरवलेलं आहे. एखादं विमान जसं पहिल्यांदा दरवाजे वगैरे बंद करून सगळ्यांनी सीटवरती बसून रनवेवरती जातं, तशी इन अ वे आमची बोट आता रनवेवरती चाललेली आहे. फक्त हा पाण्यावरचा रनवे आहे. त्यामुळे इथे थोडा स्पीड कमी असतो आणि नंतर मात्र आपल्याला व्यवस्थित राईड करायची आहे. का हवा म्हणशील? आज लकी होता. पण आज हवा म्हणजे अतिशय सुंदर वेदर, संथ पाणी, नो विंड आणि टेम्परेचर. सूर्य जसा जसा वर येतोय तसा टेम्परेचर आपलं चाललंय 10, 12, 14, 16. मस्त एकदम.
बोटमध्ये काही काही अशक्य मोठ्या पॅसेंजरच्या नाही आहेत, या सामान वाहतूक अशा या मोठमोठ्या बोटी आहेत. आणि आता थोडासा वेग सुद्धा आम्ही पकडलेला आहे. मस्त मजा येते. कमर्शियल शिपचा आकार उकार तुम्हाला कळावा म्हणून ऋषिकेश जरा बोट जवळनं नेतोय आमची या मोठ्या बोटी शेजारनं. बापरे, बंधूंनी मला मस्त जागी फिरायला आणलेलं आहे. गव्हाणकर बंधूंनी मला मस्तपैकी बोटीतनं फिरायला आणलंय. त्यामुळे जरा त्यांना हा खाऊ देतो. आम जरा उलट करू नको. पुढेरी माणसं नॉर्मली काय घेऊन येतात? पुणेरी माणसं काय घेऊन येतात? काय म्हणतात, काहीतरी चितळेचं आणलंय किंवा असं काहीतरी म्हणतात, पण अजून आम्हाला गंमत माहिती नाही काय याच्यात. बघ उघड आता. अरे वा वा वा, चितळे भाकरवडीचा मिनी पॅक. मस्त मस्त, खूपच थँक्यू काका, तुम्ही आलात आणि मेन म्हणजे पुण्यावरनं हे घेऊन आलात. आम्ही खूपच दोघे खुश आहोत. मस्त. त्यामुळे उघडा 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 बघूया. अरे वा 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 वा, याच्यासाठीच मी ब्रेकफास्ट केला नव्हता सकाळी. मला माहित होतं काका काहीतरी स्पेशल नक्की आणणार. बघूया, मस्त कुरकुरीत भाकरवडी खाऊया. थँक्यू काका, खूप सुंदर, थँक्यू. लांबवर जे दिसतंय ते विल्यम्स टाउन आहे. आणि आता आपण बे मधनं यारा नदीमध्ये चाललेलो आहोत. कसलं यंत्र काढलंस बाबा? काका हे याला GPS EPIRB असं म्हणतात. तर हे ज्या तुम्ही खोल समुद्रात जाता आणि जेव्हा इमर्जन्सी सिच्युएशन येते, जसं बोट उलटी झाली किंवा तुमचं पेट्रोल संपलं किंवा वेदर खराब आहे, तर हे बटन असं लिफ्ट केलं हे आणि हे दाबल्यावर इमर्जन्सी सेवा येतात. जसं इमर्जन्सीची बोट येऊ शकते आणि युजली हेलिकॉप्टर्स येतात टू रेस्क्यू यू. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही डीप सीमध्ये जात असाल तर. आणि दिस इज लाईक अ लाईफ सेविंग टूल वेन यू गो इन अ डीप सी. बघा बघा, म्हणजे सगळ्या तयारी केल्याशिवाय या बोटीमध्ये उतरताच येत नाही. परफेक्ट परफेक्ट. आणि एकदम संथ झाल्यासारखं तुम्हाला वाटेल. त्याचं कारण आहे, परंतु वेगळं आहे. कारण आता समुद्रातनं यारा नदीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. समजायला थोडं अवघड वाटेल, परंतु ही नदी आहे, नदी यारा नदी. आणि या यारा नदीतनं पुढचं जे दृश्य असणार आहे ते अजून मजेदार असणार आहे. ओढी वाढ बघा. मेलबर्न CBD दिसायला लागलेलं आहे. सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट ऑफ मेलबर्न. ट्रॅफिक पोलीस असतात तसे हे मॅरिटाईम पोलीस येऊन
आमची व्यवस्थित चौकशी करून गेले. याच्यामध्ये फायर इक्विपमेंटपासनं टॉर्च आहे की नाही, त्याची एक्सपायरी डेट काय आहे, सगळ्या गोष्टी चालू कंडिशनमध्ये आहेत की नाही हे तपासलं गेलं. याला महत्त्व आहे कारण नियम हे पाळण्यासाठीच असतात. अरे वा, चिवडा बिंज बार आहे, बिंज बार. चिवड्यासारखा लागतो एकदम. नाही, चिवडाच आहे, चिवडाच आहे, फक्त तो काय म्हणतात प्रोटीन बार टाईप केलाय. आणि चितळे बंधूंचा आहे. पुण्याचा हा खरा स्वाद आहे. अरे वा 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 वा, पोलीस झडतीनंतर हे फार उत्तम आहे. चितळे बंधूंचं हे बनवलेलं आहे काका, खूपच मस्त आहे. स्टेडियम. आणि ही जी बिल्डिंग दिसते ना तुम्हाला मागची गोल्डन कलरची, विक्टोरिया पॉइंट नावाची बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्येच मी 35व्या मजल्यावरती राहणार आहे. काय काका, मजा येते की नाही तुम्हाला? आई शपथ यार, कमाल, मस्तच. या ब्रिजवरनं वरनं चालत गेलेलो आहे मी. आज याच्या खालनं जातानाचा अनुभव हा मजेदारच आहे. वरनं ट्रामही चालली आहे. काय गंमत आहे बघा, समोर गाड्या आहेत, वरनं ट्रॅम चालली आहे आणि इकडे मगाशी तुम्हाला जे दाखवलं ते हेलिकॉप्टर अगदी नुकतंच लँड झालेलं आहे. नील विंड रे, म्हणजे सॉरी लांबवर फ्लिंडर स्ट्रीट स्टेशन दिसायला लागलेलं आहे. हॉटेलमध्ये पूर्वी इंडियन टीम राहायची आणि जे हे पी बेस दिसतंय या इथं ऑस्ट्रेलियन टीम राहायची.
फ्लिंडर स्ट्रीट स्टेशन बघणं हे जरा मजेदारच वाटतंय. आता आपण मुख्य आकर्षणाच्या जवळ जात चाललेलो आहोत. गवाणकर बंधूंनी मला मजा म्हणून इथे बोट राईडला आणलं नव्हतं. त्याचं कारण असं आहे, जरा कॅमेरा सरळ करतो, कळतंय तुम्हाला? यारा नदीमधून, किनाऱ्यावरनं नाही, यारा नदीमधून आम्ही आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचं दर्शन करतोय. क्या बात आहे यार, टू गुड. नजरेच्या टप्प्यात रॉड लेवर एरिना म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपनचं सेंटर आणि पलीकडे दिवे जे डोकावत आहेत ते मेलबर्न क्रिकेट ग्राउंड. अभिषेक आणि ऋषिकेश, तुमचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. कारण मला माहिती होतं बोट राईडला मजा येईल, पण एवढी मजा येईल, एवढं सुंदर दृश्य बघायला मिळेल मला खरंच वाटलेलं नव्हतं. कारण यारा नदीचं सुंदर पात्र, दुसरीकडे तुम्ही बघा CBD आहे, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, टंगाळ्या सगळ्या बिल्डिंग, आणि त्याचबरोबर रॉड लेवर एरिना म्हणजे मेलबर्न पार्क जिथे ऑस्ट्रेलियन ओपन होते, आणि शेजारी जे आहे ते म्हणजे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड. त्यामुळे ही जी सफर झाली आहे मित्रांनो, कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे, कायमस्वरूपी. मी तर अक्षरशः हरखून गेलो आहे. क्या बात आहे, क्या बात आहे.